गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय प्रज्वल दलवी पहिल्या षटकाकरिता. चला वेल दौडू नका, 4 षटकांचा सामना आहे आज. अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. ज्या पद्धतीने पाहिलं तर ज्युनियर गटातले 2 दिवस आपण पाहिले, शुक्रवार आणि शनिवार चांगल्या पद्धतीनं खेळ पाहिला. वेळेच्या संदर्भात सहकार्य केले 2 दिवसामध्ये. सिनियर गटाला सुद्धा विनंती असेल आपण वेळे संदर्भात सहकार्य करा. चार षटकांचा सामना आपण पाहणार आहोत. पहिल्या फेरीतील ही लढत एनआर बोरपाडा विपक्षात गावदेवी बीर बजंग धोंडा ओढवली. एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय असंच म्हणावं लागेल. चला मॅचला सुरुवात करायची, वेळ दौडू नका. आज आपण पाहिलं तर सिनियर गट पहिल्या मॅच मध्ये मिसपूर कवाड ए टीमनं मयुलन धामणगाव टीमला नमवलं. त्यानंतर आपण दुसऱ्या मॅच मध्ये पाहिलं असेल जय वाघोबा टीमनं आई गावदेवी पारवी टीमला नमवलं. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये मिसपूर कवाड ए टीमनं श्री गणेश अंब्याचपाडा टीमला पराभूत केलं. आणि मागील मॅच आपण पाहिली असेल जय वाघोबा टीमला मिसपूर कवाड ए टीमनं पराभूत करून क्वालिफायर मॅच मध्ये उभा राहिलाय हा संघ. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय रवी धुमाल, नॉन स्ट्रायकिंगला बिंदास लसने. गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्वल दलवी. मॅचला होती सुरुवात. मॅचचा पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिडविकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल. स्वतःचं खातं खुलं केलं गेलं, संघाचं खातं खुलं करत असताना आपण रवी धुमालला पाहतोय. पहिली धावफलकावर जोडली जाते. सेकंडवर यावेळेस क्रिकेट विश्वात भिवंडी क्रिकेटचा आपण विचार केला तर एक मोठं नाव बिंदास लसने सेकंडला. प्रज्वल दलवी गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला खेचायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस वेग दाखवला होता बॅटर समोर. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू हाताळला गेलाय, डिलिव्हर झाला गेलाय. आतापर्यंत फक्त एकच धाव फलकावर पाहायला मिळते एनआर बोरपाडा टीमची. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली 2 चेंडूवर. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसरा चेंडू बिंदासच्या विरोधामध्ये चांगला डिलिव्हर झालाय. यावेळेस फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये, चांगला झेल तिथं मात्र संपन्न केलाय, कंप्लीट झालाय. आणि इथून मात्र मोठी विकेट, मोठा मासा गळाला. बिंदास लसने आउट. विकेट मिळवली गेली. मोठी विकेट असेल. बिंदास लसना माघारी परतवलं गेलंय. 0 बाद होत असताना आपण बिंदास लसनेला पाहिलं. निराश पावल्याने आपण पाहिलं. तंबूच्या आश्रयाला जात असताना न्यू बॅटर आपण पाहतोय. जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी प्रज्वल दलवी. चांगली गोलंदाजी राहिली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये आपली कामगिरी उंचावत असताना आपण प्रज्वल दलवीला पाहतोय. अनेक साऱ्या रील्स त्याच्या पाहायला मिळत आहेत गोलंदाजीच्या. आणि या मॅच मध्ये सुद्धा विकेट मिळवली आहे. यावेळेस शरीराचा भेद घेणारा हलक्या मनाने जरूर अपील केली होती. नॉन स्ट्रायकिंगकडे पैकी डायरेक्ट हिट धोक्याचं ठरू शकलं असतं, परंतु एक सिंगल धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये फलकावर जोडली जाते. धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावर, 1 विकेट गमावली आहे.
एनआर बोरपाडा टीमनं. सेकंडला आपण पाहतोय रवी धुमाल. P1चं षटक. चांगली गोलंदाजी राहिली आहे P1च्या षटकामध्ये. पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रज्वल दलवी. जयेश आणि रवी धुमालला इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. यावेळेस जोरदार अपील पाहायला मिळते. विकेटच्या मागे चेंडू जरूर निघून गेलाय. एक धाव मिळेल लेगबाईच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा. आणि धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 3 या अंकावर धावफलक. चांगली गोलंदाजी होती आहे मैदानाच्या आतमध्ये. लाईन आणि लेंथ चांगल्या पद्धतीने विकेट गोलंदाजी पाहायला मिळते. संघर्ष करत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये एनआर बोरपाडा टीम. यावेळेस पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा तिथे चेंडू गरगरत राहिलाय. कुठली धाव यावेळेस सुद्धा घेता आली नाहीये. इथून मात्र विकेट. LBW पकडला गेलाय आणि चांगला निर्णय आपण पाहतोय श्याम कराळे सरांचा. विकेट मिळाली आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 3 धावा फलकावर आहेत आणि त्यानंतर मात्र पॅन्टीच्या स्वरूपामध्ये या 2 धावा आपण ऍड करत आहोत. म्हणजे टोटल 5 धावा. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विवेक दाखल झालाय. पहिलं षटक अप्रतिम राहिलं प्रज्वल दळवीचं. 3 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये 2 विकेट्स 2 मोहरे टिपले गेले. त्यामध्ये बिंदास लसणे आणि जयेश बाद झालाय. तर मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आयुष भोईर दुसऱ्या षटकाकरिता. या टीमचा आपण विचार केला तर हे 2 अश्र आहेत प्रज्वल दलवी आणि आयुष भोईर. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे या हंगामाचा आपण विचार केला तर. सेकंडला आपण पाहतोय रवी धुमाल. यावेळेस फुलटॉस आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. झेल पकडला गेलाय. प्रज्वल दलवी चांगला झेल संपन्न करत असताना अजून विकेटचं होईल इथे मात्र पतन. 3 वर 5 वर 3 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन. गाव शहर में गली गली एकंदरीत पाहायला गेलं तर 3 धाबा आतापर्यंत जमवलेल्या. त्यानंतर 2 पॅनल्टीच्या म्हणजे टोटल 5 धाबा आणि 5 धावावर 3 गडी बाद झालेत. 5 वर 3 अशी परिस्थिती आपण पाहतोय एनआर बोरपाडा टीमची. परिस्थिती कशी असू द्या परंतु परिस्थितीमधून तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे. हे करावं लागेल येणाऱ्या फलंदाजाला. आणि इथून मात्र विवेक आणि करण ह्या दोन्ही बॅटरला इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ह्यावेळेस हाफ ट्रॅकर होता. ऑन साइड फेवर करायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ह्यावेळेस वेग सुद्धा होता आणि हाफ ट्रॅकर चेंडूची हाताळणी होत असताना आपण पाहिली. उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी होते. पहिल्या षटकात प्रज्वल दलवीने चांगली गोलंदाजी केली आणि आयुष भोईर दुसऱ्या षटकामध्ये करत असताना यावेळेस लिडिंग एज टी रक्षक येतो चेंडू खाली. अजून विकेटचं होईल इथं मात्र पतन. लागणारा हा 4था धक्का. काय पाहिजे बाहेर.
चौथा गडी बाद झालाय 5 अंकावर. न्यू बॅटर आपण पाहतो विश्वास लसने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पट जर पाहायला मिळाली या डावामध्ये आपण विचार केला तर प्रथमतः आपण पाहिले तर प्रज्वल दलवीची कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिले तर कुठली धाव आत्तापर्यंत खर्च केली नाही. त्यामध्ये 2 विकेट्स मिळवल्या गेलेत आयुष भोईर आणि मी म्हटलं गेलं होतं की हे 2 असुर आहेत या टीमचे. गोलंदाजीचा आपण विचार केला तर ह्यावेळेस चांगली लाईन वेग आणि उत्तर नव्हतं बॅटरकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत, 2 डॉट राहिले, 2 विकेट मिळवले आहेत. कमालीची गोलंदाजी दुसऱ्या षटकात सुद्धा पाहायला मिळते. सुरुवात केली प्रज्वल दलबींनी आणि दुसऱ्या षटकामध्ये ती सुरुवात सातत्य आपल्याला पाहायला मिळते आयुष भोईरच्या माध्यमातून. यावेळेस पुणे एकदा लिडिंग एज आहे. नो मॅच स्टँडमध्ये चेंडू पडतोय. त्यानंतर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. चेंडूला अडवलं गेलं, एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 6 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केली, 2 विकेट्स मिळवल्या गेल्या आहेत आणि धावांसाठी संघर्ष करावा लागला या डावामध्ये एनआर बोरपाडा टीमला. पहिल्या 2 षटकामध्ये आपण विचार केला तर इथून मात्र पुढे जावं लागेल. चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. लाईन ओळखून मात्र क्रिकेटिंग शॉट तुम्हाला खेळावे लागत आहेत. क्रिकेटच्या बेसिकवर जेव्हा जेव्हा तुम्ही फलंदाजी करताना तुम्हाला धावा येऊ शकतायत, ते करावं लागेल मैदानात या दोन्ही बॅटरला. सेकंडवर आपण पाहतो यावेळेस विवेक आयुष भोईरच्या विरोधामध्ये या षटकातील शेवटचा चेंडू फेस करेल. ह्यावेळेस समोर ठेवला होता खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला टर्न केला गेलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतील शैलेश भोईर. तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 7 अंकावर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा पाहायला मिळत आहेत. 7 वर 4 गडी बाद. बॅटिंग करत असताना एनआर बोरपाडा टीम. तत्पूर्वी देऊया डीजे जॉकीला संधी, एक मधुर संगीत. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये पाहिलं तर 7 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 4 गडी बाद झालेत आणि तिसऱ्या षटकाकरिता उमेश दळवी अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. गावदेवी वीर बजरंग धोंडा उडवली. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंडला आपण पाहतो विवेक. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 7 बनवल्या गेलेत. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. तिसऱ्या षटकामध्ये मोठ्या पटक्यांकरिता जावं लागेल. तिसऱ्या षटकाला होती इथून मात्र सुरुवात. यावेळेस अडव्या बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला तेव्हा मोहरलेली होती 6 धावेची. हा येतोय कमालीचा स्ट्रोक. 6 षटकार. स्ट्रोक पाहायला मिळाला आणि म्हटलं जातं ना, संघर्षातून फुललेला माणूस कधी कोमजत नाही. त्यामुळे स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी लढत राहा आणि पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये काय झालंय, इथून मात्र काय करायचंय. आणि विवेकच्या बॅटमधून हा येणारा ब्लास्ट आपण पाहिला. उमेश दळवीच्या विरोधात आक्रमण पहिल्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस समोर खेळलेत लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रज्वल दलवी. एक सिंगल धाव मिळेल.
सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 14 अंकावर धावफलक. सरळ खेळले होते, फॉलो थ्रू मध्ये जरूर प्रयत्न राहिला होता उमेश दळवीचा झेल घेण्याचा, पण वेग खूप होता. फोर्सिंग ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय विश्वास रसने. ह्यावेळेस समोर ठेवला होता निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली लाईन आणि लेंथ पुढे ठेवली गेली. पुण्याचे एकदा गोलंदाज उमेश दळवी गोलंदाज ट्रॅकवर. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्राईक चेंज झाली तसंच लेंथ मध्ये सुद्धा बदल पाहायला मिळालं आणि लगातारचे 2 चेंडू निर्धावानं डिलिव्हर करत असताना आपण उमेश दळवीला पाहिलं. हा चाणक्य खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, एक सिंगल घेऊन त्या बॅटरला मात्र नॉस्ट्राइक एंडवर पाठवलं. यावेळेस आडव्या बॅटनं ताकद झोकली आहे. आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा धमाकेदार सिक्सर 6. सच्चा मनाचा जाण्याचा रस्ता मोकळा करायचा असतो. आता रस्ता मोकळा झालाय. या षटकामध्ये पाहिलं तर 2 बिग हिट आलेत आणि धावा आपल्या फलकावर पाहायला मिळतात 20-20. असं वाटलं होतं पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 7, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 13 खर्च झाले आहेत. ह्यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू टाकलायचा होता ऑफ साईडला दरम्यान रिझन मध्ये. बॅटरनी चेंडूचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि तिसऱ्या षटकात अंतिम चेंडू निर्धावानं तिसऱ्या ओव्हरची खेळ इथं मात्र समाप्त झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 20. तिसऱ्या षटकात जरूर पलटवार पाहायला मिळाला. 13 धावा या षटकामध्ये जमा केल्या. त्यामध्ये विवेकच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला, विश्वासच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. मात्र अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील? 4 षटकांचा सामना म्हटला तर 40 पेक्षा जास्त धावा एक चांगलं टोटल मानलं जाते. त्यापर्यंत जावं लागेल. अंतिम षटकामध्ये 20 पेक्षा जास्त धावा आल्या तर ते साध्य होऊ शकतंय. मात्र येणाऱ्या गोलंदाजाच्या विरोधात तुम्हाला आक्रमण करावं लागेल. पुढील 2 संघांना मी इन्व्हाइट करेन टॉस करण्याकरिता. खुशी 11 संतोषी माता अनगाव टीमचा कॅप्टन आणि जरीमरी खांडपे टीमचा कॅप्टन. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नाणेफेक कक्षात येऊन थांबायचंय. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 20 वर 4 अशी परिस्थिती आपण पाहतोय. एनआर बोरपाडा बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय प्रथमेश ठालके अंतिम षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना. समोर बॅटर आपण पाहतोय विवेक. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली विवेकने, मात्र अंतिम षटकामध्ये त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. प्रथमेश थालकेच्या विरोधामध्ये आक्रमण करावं लागेल. तेव्हाच मात्र 40 पेक्षा जास्त धावा फलकावर लावण्यात यश येऊ शकते आणि त्याकरिता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनत, जिद्द, धाडस आणि सातत्य हे करावं लागेल. गोलंदाज तयार. प्रथमेशचा 4थ्या षटकाचा पहिला बॉल. ह्यावेळेस पहिला चेंडू चांगली लाईन आणि लेंथ आणि त्याचं उत्तर नव्हतं बॅटरकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. ह्या इनिंगचा आपण विचार केला तर 2 षटकार जरूर आलेत. त्या व्यतिरिक्त पाहिलं तर लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू जास्त हाताळले गेलेत गोलंदाजांनी आणि त्याचं कारण आपण पाहतोय फलकावर 20 धावा 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतात आणि चेंडू सरळ निघून चाललाय डीप क्षेत्रामध्ये रिझन मध्ये आणि त्या दरम्यान मिळत आहेत 2 धावा बायच्या स्वरूपात आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. म्हणजे टोटल 3 धावा इथं मात्र फलकावर जोडल्या जात आहेत. 3 धावेने धावफलक 23. तेवीस धावा फलकावर आहेत
अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या डावातील. गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा आपण पाहतो विवेक सेकंडला सज्ज होताना. यावेळेस हाफ ट्रॅकर आहे. लाईन चुकीची काढली. पंच मला दर्शवतात हा चेंडू वाईड अशी खूण केली जाते. म्हणजेच अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. गोलंदाज प्रथमेश. पुन्हा एकदा लाईन चांगली ठेवावी लागेल बॅटर समोर. यावेळेस बॅटची एज पाहायला मिळते. विकेटचं इथून मात्र होईल पतन. विवेक इथून मात्र डगआउटच्या आश्रयाला जाऊन पोहोचेल. विकेटचं पतन आहे समाजसेवक भला निलेश पूर उभी वंडीवाला आहे समाजसेवक भला. विकेटचं पतन झालं. विवेक तंबूच्या आश्रयाला जात असताना आपण पाहिला. न्यू बॅटर आपण पाहतोय यश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंतिम 4 बॉलचा बाकी असेल खेळ बाकी असेल पहिल्या डावातील. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना येणार बोरपाडा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 7 धावा पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. 13 धावा त्या षटकामध्ये आल्या आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 धावा जमवता आल्यात. यावेळेस फुल टॉसला मात्र फुल टोल वसूल करत असताना पाठवला गेलाय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. हा येतोय धमाकेदार सिक्सर. आहे समाजसेवक भला निलेश पूर उभी चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आलं. आणि म्हटलं जातं ना, संघर्ष जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुम्हाला तुमचा बदल घडवू शकते. तोच बदल इथे मात्र या मैदानाच्या आतमध्ये या बॅटरने करून दाखवलाय. मैदानात आला आणि पहिल्याच बॉलवर आसमान दाखवलंय प्रथमेश ठालकेला. धावसंख्या पाहिली तर 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या डाबातील. ह्यावेळेस चांगली लाईन ह्यावेळेस हाताळले गेले, डिलिव्हर झाले गेले. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. षटकार खाल्यानंतर कमबॅक करत असताना आपण प्रथमेश ठालकेला पाहतोय या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च झाल्यात. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी असेल. ह्यावेळेस ऑन साईडला फेवर केला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शिवले क्षेत्रामधून चेंडूपर्यंत येतील. पैकी चांगली झाली आहे परंतु कलेक्शन चांगलं करता आलं नव्हतं. यष्टीरक्षक उमेश दळवीला मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 32 या अंकावर धावफलक. धावातील अंतिम चेंडू असेल. 4थ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता प्रथमेश ठालके गोलंदाजी ट्रॅकवर. समोर बॅटर आपण पाहतोय यश. त्याच्या बॅटमधून एक षटका जरूर आलाय मात्र अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल की प्रथमेश मात्र इथून चांगला चेंडू डिलिव्हर केलेल हे पाहण्यासारखं असेल. गोलंदाज तयार प्रथमेश ठालके. ह्यावेळेस समोर ठेवला होता. ऑन साईडला फेवर केला गेलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि त्या दरम्यान 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावावी लागली. इथून मात्र 2 धावा मिळतील. फलकाभर धावा पाहायला मिळतात 34. पहिल्या डावाचा इथून मात्र खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावामध्ये एनआर बोरपाडा टीमने बनवल्या 34 धावांचा आव्हानाचा पाठलाग करावा लागेल गावदेवी वीर बजरंग धोंडावले टीमला.
तर आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. खुशी 11 संतोष माता अनगाव विपक्षात जरीमरी खांडपे या दोन संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत. तर नक्कीच मी मान्यवरांना विनंती करतो की नक्कीच यानंतर होणारे मॅचचे नाणेफेक करण्याकरता सन्माननीय आदरणीय नुकताच ज्यांचं शुभ आगमन झालंय दिलीपजी केदार साहेब कुरुंद सरपंच आणि अजयजी चव्हाण यांना मी विनंती करते की आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी या मॅचचे नाणेफेक करण्याकरता तुला दोन्ही कॅप्टन्स एका साईडनं टीम अनगाव आणि एका साईडनं जरीमरी खांडपे पांडवांच्या शुभ असते या ठिकाणी या मॅचचा नाणेफेकचा कॉल आपण टॉस बॉक्स जाणून एकाच पाहू शकाल. नक्कीच कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 आपण पाहतोय. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल टीम अनगाव अगेन्स्ट नक्कीच टीम खांडपे आणि या मांडेवारांच्या शुभ हस्ते कुरुंगावचं पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे सरपंच साहेब या ठिकाणी दिलीपजी यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी नाणेचं कॉल करायचं आहे. ॲज अ कॉल टीम अनगाव. या ठिकाणी नक्कीच टेल असं मात्र कॉल केला गेला. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण विराजमान व्हायचं आहे मुख्य मंचावरती. तर नक्कीच नाणेफेकचा कॉल या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हा. तर नक्कीच आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर नक्कीच टीम कॅप्टन या ठिकाणी खांडपे नाणेफेकचा कॉल या ठिकाणी जिंकला गेला. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमचा. क्षेत्राचा निर्णय असेल या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल आणि या मैदानाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर चांगलं आहे आणि मैदानही चांगलंच आहे. क्षेत्ररक्षक असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल टीम मात्र अनगावला? 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपल्यासोबत जॉईन होते नक्कीच टीम खांडपेचे कर्णधार आणि डिसाईड केलंय की इलेक्ट्रिक बॉल फर्स्ट. तर नक्कीच नाणेफेकचा कॉल जर टीम अनगावने जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही बॅटिंगच केली असती. बॅटिंग केली असते. आता मनासारखं झालंय मनासारखं मिळालंय. मात्र नक्की बॅटिंग करताना किती धावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न कराल? आम्ही जास्तीत जास्त रना करण्याचा प्रयत्न करू. भिवंडी ग्रामीण मध्ये आवडता खेळाडू कोण आहे? पूर्ण भिवंडी ग्रामीण. भावेश पवार. भावेश पवार हे नक्कीच त्याचं उत्तर सर्वांच्याच तोंडावर ऐकत असतो. खूप सारे आपण पाहू शकाल. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम करता. खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही कॅप्टन्स आपल्यासोबत जॉईन होते. एका साईड पाहिलं तर नक्कीच टीम अनगाव अगेन्स्ट मध्ये नक्कीच जरीमरी स्पोर्ट्स खांडपे आणि डिसाईड केले की पहिल्यांदा नाणेफेकचा कॉल जिंकला गेलाय आणि पाहू शकाल नक्कीच बॉल फर्स्ट. तर आपण नक्कीच त्या ठिकाणी नाणेफेकचा कॉल जिंकला गेलाय आणि नक्कीच या ठिकाणी पाहतोय सेकंड इनिंग मध्ये सेकंड पूर्वार्धामध्ये पाहायला मिळणार आहे बिग टफ फाईट इन ऍक्शन टू टीम. एका साईडनं क्वालिटी तर दुसऱ्या साईडनं सेकंड क्वालिटी आमने सामने भिडतील पाहायला मिळणार आहे. एका साईडनं टीम प्रज्वल दलवी आणि टीम कंपनी धोंडा वडोली तर एका साईडनं बिंदास लसने आणि टीम कंपनी पाहतो येणार बोरपाडा आणि अंबाडी ते कवाड असूनचे ते उपाध्यक्ष केल्यात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचे शुभारंभ आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. विजयाकरता बनवायच्या 24 बॉल्स आणि 35 रन्स विन द मॅच. बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर यांनी पाहू शकाल. फलंदाज उमेश दलवीला आपण पाहतोय आणि नॉन एक परफेक्ट ऑलराऊंडर. सध्या तरी खूप साऱ्या ज्या रील्स व्हायरल झाल्यात आणि खूप साऱ्या फॅन त्यांनी खऱ्या अर्थानं आपण जे मिळवलेत तो प्रज्वल दलवी यावेळी नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. कारण जीवी स्पोर्ट्सचे ऑनर आणि प्रोप्रायटर रित्याबाई अब्जे यांच्याकडनं जी व्हिडिओ सध्या गाणं सॉन्ग तुम्ही ऐकतायत वाटा टेनिस बॉल मधनं त्या गाण्यामध्ये देखील प्रज्वल दलवीचं नाव आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणय. उमेश दलवीचा क्लास. उमेश दलवीची तंत्रशुद्ध फलंदाजी टेक्निकल शॉट सिलेक्शन टेम्परामेंट पाहायला मिळते. आता क्लास ड्राईव्ह मिस्टर उमेश दलवी मान फॉर्म धोंडा वडवली चौकार 4 धावा. स्वतःच्या दोन ते 3 वर्षापर्यंत सातत्याने चर्चेत राहिलेला खेळाडू आहे उमेश दलवी देखील. कारण अजूनही आठवतीये 3 वर्ष त्या स्पर्धेला कंप्लीट झाली. समोर मात्र बलाढ्य ठाणे टीम होती आणि खांडपा चिंचिवली ती स्पर्धा असणारी कल्पितजी पाटील यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये याच बॅटरनं आणि प्रथमेश थालकेनं यावेळी स्विच मॅक्सवेल कॉपी बुक स्टाईल बॉलला सरळ पिकअपनं उडवलंय. रिवर्स बॅटिंग केलाय. बॉल निघून चाललाय. क्रिकेट विश्वादित सौंदर्यपण फटका चौकार 4 धावा. निलेश गुरव
माझी माझी ना तुझी राहू दे अशीच दोस्ती भावा तुझी ना माझी काहीतरी या ठिकाणी मात्र कानबद्ध देण्याकरता लेजंड क्रिकेटर आणि सिनियर क्रिकेटर बिंदास लसणे अनुभव त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असो बेस्टीची गुरु केली त्याच्याकडे आणि इथे मात्र त्याच अनुभवाच्या विरोधामध्ये सुपर बॅटिंग पहिला बॉल क्लास ड्राईव्ह दुसरा बॉल तर पाहू शकाल क्रिकेट विश्वातील नेत्रदीपक फटका सौंदर्य आणि बेस्ट ऑफ क्रिकेटर फटून त्याचं शॉर्ट सिलेक्शन पाहू शकाल मॅक्सवेल कॉपी बुक स्टाईल चौकार उमेश दलवी हा देखील हार्ड बॅटर आहे बिग बॅटर आपण पाहतोय सुपर संडे मध्ये दुपारच्या 17 मध्ये कुणाजी लसणे सतीश जाधव एवन जोडीच्या माध्यमातून इथे घुटना टेकला होता स्टँड पाहायला शकाल ऍक्शन झोन मध्ये तुम्ही पाहू शकाल रिप्ले मध्ये कारण या ठिकाणी स्लाइस घ्यायचा प्रयत्न होता चेंडूला मध्ये पाहू शकाल की या ठिकाणी स्पायडर स्वीपचा प्रयत्न होता मात्र फुल इनचा बॉल अगेन्स्ट मध्ये कमबॅक केलाय बॉल क्रमांक 3 वरती गोलंदाज प्रणयला आपण पाहतोय आज मात्र धीरज हा खेळाडू मात्र टीम येणार बरोबर खेळताना पाहायला मिळत नाहीये नाहीतर समीकरण फार वेगळं देखील असतं लो फुटच बॉल इनसाइड कव्हर फटका इथे मात्र बॅकवर्डला चाललाय शेडू मात्र डाऊन दी ग्राउंड सरळ केले मिड ऑफ बॉडीला क्लिअर तिसरा चौकार आलाय उमेश दलवीच्या बॅटमधनं 4 धावा किती वेटिंगला असतात रे त्याला पाहून झुकतात रे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चर्चेतील नाव आणि खऱ्या अर्थानं कवाडकरांचा अभिमान स्वाभिमान निलेश दादा गुरव आपण पाहतो त्यांचे सॉंग्स देखील ऐकतात अंतिम दिवसामध्ये आणि या दोन युवा या मात्र प्रेरणास्थान म्हणून सतीश जाधव आणि कुणाल यावली घुटना टेक उमेश जाधवनं बॉलला उडवलाय मात्र इथे मात्र मिस्टेक असेल का निघून जाईल चौथा चौकार आलाय उमेशच्या बॅटमधनं वाडा बॅटिंग आज सुपर डामिंग गरजतोय मैदानाच्या आतमध्ये बरसतोय तर ब्रँड ऑफ धोंडा वडवली उमेश दलवी चौथा चौकार 4 धावा किती वेटिंगला असतात रे डामिंग सौ बाजूनं शानदार दर्जेदार फटकेबाजी नाव त्याचं उमेश दलवी गाव त्याचं धोंडा वडवली अप्रतिम सुपर यावेळी हेलिकॉप्टर लँड केलाय इथे फटका मात्र फसलाय विकेट होईल पटन परतावा लागेल इथे मात्र उमेश दलवीला 6 बॉल आणि 16 धावावरती फर्स्ट विकेट डाऊन आज बॅक टू द डग आउट निलेश गुरव सँडी भाई आहे पाठीशी न्यारी हस्ती निलेश गुरव सँडी भाई आहे पाठीशी न्यारी हस्ती भावा तुझी ना माझी माझी ना तुझी राहू दे अशीच दोस्ती भावा तुझी ना माझी माझी ना तुझी राहू दे अशीच दोस्ती 3 दिवसापासून स्पर्धेची सुरुवात पाहायला मिळाली शुक्रवारच्या दिवसामध्ये सकाळचा मात्र पूर्वेचा सूर्य उगवला गेला आणि ती सूर्यकिरण या मैदानामध्ये पडली आणि त्यानंतर मात्र क्रिकेटच्या या स्पर्धेला मात्र या ठिकाणी सुरुवात झाली 6 फेब्रुवारी 2026 मध्ये आज मात्र अंतिम दिवस 8 फेब्रुवारी 2026 आणि एवन जोडीच्या माध्यमातून एकच गाजावाजा कृष्णा इलियम कवाडचा हा मात्र अभिराज्य आपण पाहतोय एक देखणी स्पर्धा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो नक्कीच गोलंदाजी मागमध्ये सुशील आलाय आणि बॅटिंग करण्याकरता आयुष्य नवीन बॅटर 5 सायकल 8 वरती पाहतोय प्रज्वल दली आता मात्र सायकल 8 वरती आलाय इन हंगामामध्ये सध्या तरी इन फॉर्म आहे आणि खूप सारे चर्चा राहिली आहे या भिवंडी ग्रामीण या खेळाडूची तोच मात्र प्रज्वल दलवी ऑन सायकल 8 वरती आहे सुशील पहिला बॉल इथे मात्र बॅटपडला गेला पंच करायचा प्रयत्न केला बॉल आपण पाहू शकतो इथे मात्र थर्डमॅन डिपला चाललाय दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न बिंदास लसने त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत या 2 धाबा सहज कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय ते आपण पाहतो नक्कीच फलकावरती 18 या धावसंख्येवरती 3 दिवसापासून ही स्पर्वडी अंतिम क्षणामध्ये काही मिनिटं काही तास आणि काही सेकंद मात्र बाकी आहेत आणि कंप्लीट करतील कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026च्या या अंतिम ग्रँड फायनलच्या दिवसाला सुशीलचा दुसरा बॉल यावेळी स्पायडर स्वीप केलाय
देखना फटका स्ट्रोक निघून चाललाय सरळ मध्ये पाहू शकाल फाईन निघला इथे आलाय मात्र नक्कीच स्पॅडोशिपचा अप्रतिम फटका प्रज्वल दलवीच्या बॅटमधनं चौकार. खूप सारे क्रिकेटर आज सध्या चर्चेत आहेत. आता कमी वेळेमध्ये 6 खेळाडू प्रमोट झाले. पहिल्यांदा प्रमोट झाला वारेट गावाचा सुपुत्र प्रथमेश ठाकरे, दुसऱ्यांदा मात्र वसे तालुक्यातील अंबोडी गावाचा राहुल पाटील, तिसऱ्यांदा घोडगावचा सूरज पस्ते आणि चौथ्यांदा मात्र नक्कीच रावळ झाला युवराज डुकले. यावेळी मात्र प्रज्वल दलवीचा लाजवाब स्ट्रोक्स सरळ रिव्हर्स बॅटन केला गेलाय. सरळ मात्र बॉलला फेकून दिलं गेलंय षटकार. कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये 6 खेळाडू टेनिस क्रिकेटचे गाव क्रिकेटपासून सारजा डुबे कटारपर्यंत पोहोचले आणि 6वं नाव आहे ते प्रज्वल दलवी ठोंडा वडवली. अशी ही 6 नावं या 1.5 ते 2 वर्षापर्यंत क्रिकेट टेनिस बॉलमध्ये तुम्हाला पारांगीत पाहायला मिळाली. त्यातील आणखीन एक नाव राहिला फैजान मेमन कुडूस. नीलेश गुरव सिंगारी हस्ती, नीलेश गुरव सँडी भाई आहे पाठी शिंगारी हस्ती. वाह तुझी ना माझी 28 धावसंख्येत टोटल आपण पाहतोय. 15 बॉल आणि विजयाकरता फक्त 7 धावेची गरज आहे. कमालीची फलंदाजी काय एफक आपण पाहतोय. काय जबरदस्त मध्ये स्टार्मिंग पाहू शकाल प्रॉपर आहे त्या खेळाडूचं. वनगट देखील स्ट्रॉंगली आहे प्रज्वल दलवी त्याचं नाव. यावेळी 5 एज सलचंडी निघून सारा थर्मॅन बॉडीला अलाउंड आपण पाहू शकाल. याच पाण्यासारखा वेगवान तेजदार इथे मात्र करतोय बॉडीला क्लिअर चौकार 4 धावा आणि या 4 धावेच्याच मदतीने स्कोर कार्ड 32 या धावसंख्येवरती आहे. सफर तो हो चुका खाली अंजाम तक पहुंचना है. रेस जीत चुके. सर्वाडे आदरणीय युवा टासिंग पाहू शकतो. नक्कीच कनकजी लसने या ठिकाणी यांचा आगमन आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील मानानं आणि सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान व्हा. कनकजी लसने आपण पाहतोय प्रत्येकाला या ठिकाणी मान सन्मान दिला जात आहे. कुणाल दादा लसने यांच्या माध्यमातून आणि शती दादा यांच्या माध्यमातून आणि नक्कीच कुणाल लसने यांचा सुपुत्र कनक लसने आपण पाहतोय की आज ज्या पद्धतीनं वडिलांची ख्याती आहे त्या पद्धतीने काम करावं देखील लागेल. यावेळी प्रज्वलच्या बाट यावेळी मात्र नक्कीच आयुषच्या बाटमधनं फटका इथे मात्र फसलाय. विकेट सुईल बद्दल विकेट क्रमांक 2. जिंदगी थोडी आपण जाऊयात या ठिकाणी मान्यवरांचं मान सन्मान देण्याकरता सुपर संडे मध्ये सन्माननीय आदरणीय कुरुंदगावचं पहिलं व्यक्तिमत्व सरपंच साहेब या ठिकाणी दिलीपजी केदार. मी नक्कीच विनंती करतोय कुणाजी लसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार आपल्या मात्र शुभ हस्ते करायचा आहे. महाराष्ट्राचं वस्त्र मायची शाल इथे मात्र त्यांचा केला जातोय मान सन्मान. कारण आपली संस्कृती सांगून जाते अतिथी देवो भव. घरात आलेलं व्यक्तिमत्व आणि स्पर्धेमध्ये आलेलं व्यक्तिमत्व यांचा नक्की तुम्ही सन्मान करत राहा. या आपल्या मातीशी निगडीत आहात, या आपल्या महाराष्ट्राशी निगडीत आहात. सन्माननीय आदरणीय दिलीपजी केदार साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित झालेत. त्यांचं मात्र या ठिकाणी कुणालजी लसने यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सन्मान आणि सत्कार. त्यानंतर सन्माननीय आदरणीय अजयजी चव्हाण कवाड समाजसेवक यांचा सत्कार करण्याकरता मी विनंती करतोय कुणाजी लसनेचा बॅनर की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अजयजी चव्हाण साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. सुपर सेंटरमध्ये कबाड डिझे आणि वरांचं मान सन्मान आपण होताना पाहतोय. वर्ल्ड कप 2026 मध्ये शानदार दर्जेदार आयोजनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. नक्कीच धन्यवाद डिझे. आता विजयाकरता फक्त ना फक्त 1 धावेची गरज आहे. समीकरण दूर नाही आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बिंदास लसने अतिक स्वरूपानं विजयाची धाव आणि इथे मात्र जिंकली आहे टीम आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहू शकतो. नक्कीच गावदेवी वीर बजरंग धोंडा वडवली आणि या मॅचचा मॅन तो मॅच ठरतोय. चला लगेच खुशी 11 संतोषी पंता अनगाव आणि जरीमरी खांडवे लगेच आपण फील्ड करण्याकरता जा. टीम अनगाव मात्र बॅटिंग असेल. टीम जरीमरी खांडवे लगेच फील्ड सजवायची आहे. मॅन ऑफ द मॅच
ॲज अ नो डाऊट एक परफेक्ट ऑलराऊंडर आपण जाऊयात नक्कीच प्रज्वल दलवी. आपण याच या ठिकाणी आपल्याला नक्कीच मॅन ऑफ द मॅच हे किताब मध्ये दिलं जाईल. आणि पहिल्या पुरवठा करता पुनश्च एकदा आपल्याला जॉईन होतील व्हॉइस ऑफ फिलंजे, व्हॉइस ऑफ भिवंडी या विभागातील बुलंद आवाज सुनील पाडे. प्रज्वल दलवी या सध्या तरी खूप सारे टेनिस क्रिकेटच्या चर्चेमध्ये राहिलेले 6 खेळाडू आहेत ज्याने कमी वेळेमध्ये, मी नुकताच म्हणलं, वसई असेल, भिवंडी असेल, वाडा असेल किंवा मात्र पालघर एंड असेल, युवराज डुकले असेल तिलशे गावचा, प्रज्वल दलवी असेल ढोंडावडी, प्रथमेश ठाकरे असेल, त्यानंतर राहुल पाटील, आपण पाहिलं अंबोडे असेल, त्यानंतर सूरज पस्ते घोडगाव असेल आणि फैजान मेहमन कुडूस असेल. सध्या या खेळाडूंचा खूप सारा बोलबाला आहे या टेनिस क्रिकेटमध्ये. तर प्रज्वल दलवी या ठिकाणी नक्कीच मी मान्यवर विनंती करतोय, सन्माननीय आदरणीय दिलीपजी केदार साहेब आणि अजय चव्हाण आपल्या शुभहस्तेमध्ये या ठिकाणी आपण प्रज्वल दलवी याला मात्र नक्कीच मान्यता द्यायची आहे. ओटू नक्कीच जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी आपण करतो बदल आमचे साथी कॉम्बिनेटर जॉईन होतील मध्ये त्याआधी मान्यवरांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सर्वांनी अजयजी चव्हाण साहेबांना विनंती करते की आपण प्रज्वलला या ठिकाणी